पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेत आपणा सर्वांचं स्वागत करते। आज रात्र 11वी भूतदया। श्याम कथा सांगू लागला। श्याम म्हणाला, आम्ही तुळशीच्या अंगणात खेळत होतो। तुळशीचे अंगण भले मोठे लांबरुंद होते। तुळशीच्या अंगणात एक बेहळाचे मोठे आणि उंच असे झाड होते। आम्ही खेळत असताना टप असा आवाज झाला। मी आणि माझा छोटा भाऊ काहीतरी पडल्याचे आम्हाला जाणवले आणि आम्ही इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली। शोधत असताना आम्हाला तिथे एक पाखराचे पिल्लू पडलेले दिसले। ते धडधडत होते, खूप हालत होते। त्याला धड पंखही फुटले नव्हते आणि त्याचे डोळे उघडले नव्हते। त्याला हात लावायला जावं तर सगळी मान उचलून ची ची असं कणत असे। मग आम्ही त्याच्याजवळ गेलो आणि त्याला घरात घेऊन जाण्याचे ठरवले। मी आणि माझ्या भावाने ते पिल्लू उचलले आणि घरात नेऊन कापूस अंथरला। त्या कापसावर पिल्लू ठेवले आणि त्याला पाणी, तांदळाच्या कण्या भरवू लागलो। आम्ही पण लहान, आमची बालबुद्धी, आम्हाला काय करायचं आणि काय नाही ते कळत नव्हतं। आम्ही खाऊ घातल्याने ते मरणार आहे का जगणार आहे याची काळजीही आम्हाला नव्हती। आम्ही त्या पिल्लाला पाणी दाणा घालतच राहिलो। ते काही बोलतच नव्हते। जीवनामध्ये दया, प्रेम असून चालत नाही। जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी दया, प्रेम, ज्ञान, प्रेम आणि शक्ती असावी लागते। आम्ही त्या पिल्लावर प्रेम करत होतो, पण आम्हाला ज्ञान नव्हते। त्याला किती खाऊ घालावे, बिचारे आमच्या खाऊ घालण्यानेच बेजार झाले होते। त्याने मान टाकली। मी त्याला म्हणत होतो, अरे आम्ही काही तुला पिंजऱ्यात कोंडून ठेवणार नाही। आम्ही काही एवढे दुष्ट नाही। तू तुझ्या आईकडे जा, तुझ्या आईसाठी तू जग। तुझी आई ओरडत असेल, गिरट्या घालत असेल, पण तो काही बोलतच नव्हता। मग मी आईला म्हटले, आई बाहेर ये ग, हे पिल्लू बघ कसे करते। आई बाहेर आली। आईनं प्रेमानं त्या पिल्लाला उचलून घेतलं। आईनं बघितलं, म्हणाली, अरे फार ह्याची दुर्दशा झाली, हे काही जगणार नाही, याला सुखानं मरू द्या आणि याला सारखं हात लावू नका, त्याला वेदना होतात। आईनं ते पिल्लू असं सांगून खाली ठेवलं आणि आई घरात निघून गेली। आम्ही त्या पिल्लाकडे बघत बसलो। थोड्या वेळाने त्यानं चोच वाचली आणि मान टाकून दिली। पिल्लू मरून गेलं। त्याच्याजवळ त्याचे कोणी भाऊबंद नव्हते। आम्हाला खूप वाईट वाटले। आम्ही ठरवले की पिल्लाला नीट कुठंतरी पुरायचं। मी आईकडे गेलो आणि आईला सांगितलं, आई पिल्लू मेले, त्याला आता कुठंतरी पुरायसाठी चांगली जागा सांग। आई म्हणाली, जा त्या फुलझाडीत पूर जा। मग आईला म्हणालो, अगं ह्याला एखादं चांगलं कापड तरी दे गुंडाळायला। आईनं तिची जुनी भरजळी चोळी फाडली आणि आम्हाला कापडाचा तुकडा दिला। ते कापड आणि पिल्लू घेऊन मी आणि माझा भाऊ फुलझाडीत गेलो। शेवंती आणि मोगऱ्याच्या मध्ये आम्ही खळगे खोदले, त्यात फुले अंथरली, पिल्लू कापडात गुंडाळले आणि त्यात ठेवले। डोळ्यातून अश्रू गळत होते, जमीन अश्रूंनी स्वच्छ होत होती। पिल्लावर माती ढकलणे आम्हाला सहन होत नव्हते, परंतु नाईलाज झाला आणि डोळे मिटून आम्ही त्या खळग्यावर माती ढकलली। मांजराने ते खळगे उकरू नये यासाठी आम्ही एक सुंदर दगड त्या खळग्यावर ठेवला आणि घरी परत आलो। परत येऊन मी एका बाजूला बसून रडत होतो। आई घरातून बाहेर आली आणि म्हणाली, श्याम हे रे काय, बाजूला का बसलाय? श्याम म्हणाला, मी पाखराचे सुतक पाळले। आई म्हणाली, अरे तुम्ही त्या पिल्लावर प्रेम केले, त्याचे काही सुतक पाळतात का? मग माणूस मेल्यावर आपण कसे सुतक पाळतो? मी आईला म्हणालो। आई म्हणाली, वेडाच आहेस, जा हातपाय धुवून ये। आई म्हणाली, तुला कसे ग माहीत? श्याम म्हणाला आईला की माणसाचे सुतक पाळायचे असते। आई म्हणाली, अरे मागे नाही का आपल्याकडे एक गृहस्थ आले होते आणि ओटीवर बसून सांगत होते, ते मी ऐकलं होतं, म्हणून मी तुला सांगितलं। माणसाला अनेक रोग असतात, माणूस रोगाने मरतो, त्याच्याजवळ असणाऱ्या लोकांना लांब बसावे लागते, त्या रोगाचा प्रसार होतो, जंतूंचा प्रसार होऊन इतरांना रोग होण्याची शक्यता असते। म्हणून आपण
सुतक पाळतो, जाऊन पाय धुवून ये. आई म्हणाली. मी पाय धुवायला गेलो आणि आईनं सांगितलं, तुम्ही पाखरावर प्रेम केले, देवही तुमच्यावर प्रेम करेल. जर तुम्ही एखाद्या वेळी आजारी पडला तर आई तुमच्याजवळ नसेल तेव्हा देव तुमच्याजवळ तुमचा मित्र उभा करेल. देवाच्या लेकरांना म्हणजेच किडामुंगींना, पाखरांना तुम्ही खायला दिले तर देव तुम्हाला शतपटीने देईल. एक दाणा पेरला तर अख्खे कणीस घेऊन येतो. तुम्ही पाखरावर प्रेम केले तसे तुम्ही तुमच्या भावंडांवर प्रेम करा. तुम्ही दोघे एकमेकावर प्रेम करा. एकमेकाला पाण्यात पाहू नका. तुम्हाला एक बहीण आहे, तिच्यावरही प्रेम करा. भरभरून प्रेम करा. तिला कधीही अंतर देऊ नका. आमच्या वडिलांच्या भावाने वडिलांशी नीट वागले नव्हते. तोच प्रसंग आईच्या डोळ्यासमोर आहे की काय. आई सतत आजारी असायची. तिच्या भावाने तिला कधी हवा पालटासाठी नेले नाही. याचे तिला वाईट वाटत होते की काय, त्या भावना ती व्यक्त करत होती का काय, पण आई सत्य बोलत होती. आपण नाही का मुंग्या किड्यांना साखर घालतो आणि माणसांच्या मुंड्या मुरगळतो. मांजरे पाळतो, पोपट पाळतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना खाऊ घालतो, पण शेजारी असणाऱ्या भावावर प्रेम करत नाही. तर या गोष्टीतून आपण काय शिकलात ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.